सर्वांना सप्रेम नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. आपला सेवक समाजात्री संघर्षात्री राजेश पंडित रेणापूरकर नेहमीप्रमाणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी मनातील व्यक्त व्हावं, आपल्याशी संवाद साधावा. 2-3 महिन्याचा जो कालखंड आपण एकमेकापासून खरोखरच दूर आहोत. मीही आपल्या भागात अशात माझाही संपर्क अभियान दौरा किंवा गाठीभेटीचा कार्यक्रम झालेला नाही. त्यात 2-3 महिने गेलेले आहेत. आपल्या सर्वांची आठवण येणं आणि त्या आठवणीमुळं आज हा व्हिडिओ करण्याचा माझा योगा येणं हा देखील योगायोगच आहे. आपण सर्व शाखीय सोना समाज या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. सर्व शाखीय सोना समाज संघटना म्हणजे सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य ही खरोखरच संघटना गेल्या 2-4 महिन्यापूर्वी स्थापना झालेली आहे. आणि या संघटनेमध्ये बऱ्यापैकी सर्व शाखीय सोना समाज बांधव आणि माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये जोडले जात आहेत. हे देखील आनंदाची बाब आहे. या संघटनेमध्ये अनेक तरुण युवक स्वतःहून या कार्यासाठी सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून चालत असलेल्या सामाजिक कार्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत आणि सामाजिक विषयावर समाजाच्या एकसंगतेसाठी समाजाच्या एकतेसाठी आपलंही योगदान असावं आणि आपण आपला सहभाग त्यात असल्यामुळं त्यांना देखील एक वेगळा आनंद होत आहे. समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्वांचं आशीर्वाद मार्गदर्शन घेऊन सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य हे सर्व शाखांच्या प्रश्नाशी निगडीत होऊन काम करू इच्छिते. चांद्यापासून बांद्यापर्यंत विखुरलेल्या सोनार समाजाला एकसंघ करणं असेल, सोनार समाजातील काही ज्वलंत समस्या असतील त्या सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणं असेल, ह्या सर्व गोष्टी करत असताना समाजाला एकत्रित आणावं, एकसंघ आणावा आणि खऱ्या अर्थाने एकत्रित आल्यानंतर जी एकसंघ शक्ती निर्माण होणार त्यातून आपल्या समाजाचे प्रश्न सुटणार हा देखील त्या पाठीमागचा उद्देश आहे. अनेक महाराष्ट्रभर संघटना कार्यरत आहेत. त्यांचं आदर्शवत कार्य, त्यांच्या नेतृत्वाचं आदर्शवत कार्य, त्यांचा आदर्श घेऊन आपण देखील छोटासा प्रयत्न या चळवळीमध्ये करावा आणि आपण सामाजिक कार्यामध्ये हे आपल्याही सोनार हक्क परिषदेचा खरीचा वाटा असावा हा हेतू आहे. सोनार हक्क परिषद महाराष्ट्रातील सर्वांच्या सन्मानासाठी पुढं आहे. संघटनेतील माता भगिनी, युवक असतील, बांधव असतील, या सर्वांना सोबत घेऊन हे संघटन बांधलं जावं, संघटना उभा केला जावी हा हेतू कायम माझ्या मनाशी राहिलेला आहे. या संघटनेला पुढे नेण्यासाठी प्रामुख्याने अनेक माता भगिनी, आपल्या माता भगिनी असतील किंवा बांधव असतील हे कार्यरत झालेले आहेत. ते देखील आपापल्या पद्धतीनं आपापल्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनंच काम करतात हा विश्वास देखील आता येत आहे. सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य हे सर्व शाखीय सोनार समाजाचं हक्काचंच व्यासपीठ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुठल्याही संघटनेची स्पर्धा नाही, कुठल्याही संघटनेच्या नेतृत्वाबद्दल आमच्या मनामध्ये आकस नाही. सर्वांविषयीच आदर आहे. त्यांचं आदर्शवत कार्य, त्यांच्या आदर्शवत कार्यावरच आम्ही देखील पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा छोटासाच प्रयत्न करत आहोत. पण कुठलीही कुणाची स्पर्धा न करता समाज मनाच्या जवळ जाण्याचा प्रामुख्याने आमचा प्रयत्न आहे. माझा गावखेड्यात राहणारा ओबीसी 12 मतदार समाज असेल आणि त्यातून आपला हा छोटासा ओबीसीतील मायक्रो ओबीसी म्हणून ओळखला जाणारा सोनार समाज असेल, त्या सोनार समाजाच्या व्यथा घेऊन सोनार समाजातील जी बांधव आहेत, विखुरलेले आहेत आणि विस्कटलेल्या परिस्थितीमध्ये असलेला हा सोनार समाज, या सोनार समाजाची घडी बसवण्यासाठी, सोनार समाजाला एकत्रित आणण्यासाठी, सोनार समाजामध्ये जे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी, समाजाला एकसंघ आणण्यासाठी, समाजाच्या एकसंगतेच्या जोरावर आपण देखील सामाजिक कार्य पुढं करावं, सामाजिक उपक्रम राबवावेत, समाजाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या समाजाचा उत्कृष्ट आणि उन्नती व्हावी हा हेतू माझ्या मनात कायम असतो. समाजाची उन्नती आणि उत्कृष्ट साध्य करायचं असेल तर आपण एकत्रित आलं पाहिजेत. हे अनेकाला पटणारी गोष्ट आहे. आपल्या समाजातील अनेक तरुण आज वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आज कार्यरत आहेत. निश्चित आपले असली पाहिजेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आपली जोपर्यंत बांधव जाणार नाही तोपर्यंत आपल्यालाही सत्तेच्या जवळ जाता येणार नाही.
आणि आपल्या समाजाला हे राजकीय आश्रय मिळणार नाही. त्याचसाठी राजकीय आश्रय आपल्या समाजाला मिळावा असं वाटत असेल तर राजकीय आश्रय मिळवून घेण्यासाठी आपण देखील राजकीय पक्षाबरोबर एक कार्यकर्ता म्हणून आपण तिथं काम करून खऱ्या अर्थानं आपण देखील त्या राजकीय प्रवाहामध्ये जायलाच पाहिजे ह्या मताचं मी आहे. माझ्या तर अनेक युवकांना शुभेच्छा असतात, त्यांना प्रोत्साहन देत असतो. त्यांचं अभिनंदन करणं आणि आपल्या युवकांच्या माध्यमातून, आपल्या समाज बांधवांच्या माध्यमातून, माता भगिनी ज्या राजकीय पक्षात कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सकल सोनार समाजाचे प्रश्न सुटले जावेत, हा हेतू आहे. सोनार समाजामध्ये अनेक समस्या आहेत आणि विशेषतः आता परवाला महायुतीच्या सरकारमध्ये, एकनाथजी शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये, फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये, अजितदादांच्या सरकारमध्ये सकल सोनार समाजासाठी, सोनार समाजाचा आराध्य दैवत असलेले श्री संत शिरोमणी नारायणी महाराज आर्थिक विकास महामंडळ देऊन खऱ्या अर्थानं महायुती सरकारनं सोनार समाजाचं दुखणं दूर केलेलं आहे. त्यांच्या व्यथा संपाव्यात, सोनार समाज आर्थिक उन्नतीकडे जावा ह्याच भावनेतून महायुती सरकारने, शिंदे साहेब सरकारने, फडणवीस साहेबांनी हे लक्ष घालून खऱ्या अर्थानं हे सोनार समाजाची मागणी पूर्ण केली. त्याबद्दल मी महायुती सरकारचे देखील अभिनंदन करण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही. त्यांचं अभिनंदन करणं, त्यांनी स्वतःहून पालकत्व स्वीकारून सोनार समाजाच्या व्यथा समजून घेतल्या आणि सोनार समाजातले जी बांधव आहेत आज अस्तव्यस्त, ज्यांचे संसार झालेत, ज्यांचे व्यवसाय धुळीस मिळालेत, अशा सोनार समाज बांधवाच्या, सोनार समाज बांधवाच्या पाठीशी सरकार आहे. म्हणूनच आपण आज काहीतरी नव्या उमेदीनं आपण काही करू शकू, हाही विश्वास मला आहे. सोनार समाज आज खरोखरच, सोनार समाजातील काही व्यवसायधारक सुवर्णकलेच्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून होते, ज्यांचे व्यवसाय चालवत होते, ज्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण होत होतं, ज्यांच्या मुलाबाळाचे लग्न होत होते, तो मात्र आज बांधव खऱ्या अर्थानं या व्यावसायिक स्पर्धेमध्ये आज मागे पडतोय. इतर जाती धर्माचे लोक मात्र आज खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याकारणाने आपला जो पारंपरिक व्यवसाय होता, पिढीजात व्यवसाय होता, तो आपल्यापासून कुठंतरी दूर गेल्याचं चित्र मात्र निश्चित आहे. त्याचं मनात शल्य देखील आहे, परंतु शल्य आता बाळगून चालणार नाही. आपण देखील नव्या टेक्निकच्या माध्यमातून, नव्या उत्साहानं, नव्या उमेदीनं आपण देखील आपल्या व्यवसायाशी असेल किंवा इतर व्यवसायामध्ये आपलं देखील मन रमवलं पाहिजेत, त्या ठिकाणी प्राण ओतला पाहिजेत. जीव ओतून आपण त्या ठिकाणी काम करून आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणे असेल, मुलाबाळांचे शिक्षण असेल, त्यांचे लग्न कार्य असेल, आणि ह्या गोष्टी आता केल्या पाहिजेत. सरकारने देखील आपल्याला आर्थिक विकास महामंडळ दिले आहे, त्या पद्धतीने आपण देखील पाठपुरावा करून संपूर्ण कागदाची पूर्तता झाल्यानंतर ते देखील आपल्याला कर्ज उपलब्ध होईल ही आशा देखील बाळगतो. लवकरच राज्य सरकार देखील संत नारायणी महाराज आर्थिक विकास महामंडळ या महामंडळावर आर्थिक तरतूद करेल, आर्थिक बजेट त्याच्यावर टाकेल. आपण देखील त्या माध्यमातून आपण तिथं पाठपुरावा करून त्याचे लाभार्थी होणं गरजेचं आहे. लाभार्थी झाल्यानंतर आपला देखील उन्नती आणि आर्थिक दृष्टीचा स्तर जो आहे तो उंचावेल. स्तर उंचावल्यानंतर कुटुंबाचा स्तर उंचावेल, शैक्षणिक दर्जा उंचावेल, व्यवसायाचा दर्जा उंचावेल. यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यासाठी तुमची प्रामाणिक भूमिका ही असली पाहिजे. समाज म्हणून एक संघ आल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या संघटित गोष्टी होतात, ज्या संघटित राहिल्यामुळं समाजाचा फायदा होतो. समाज एकत्रित असल्यानंतर राजकीय किंवा लोकप्रतिनिधीचं आपल्याकडे देखील लक्ष केंद्रित राहतं. यासाठी आपल्याला देखील आता आपण एक संघ राहणं गरजेचं आहे. जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, हे वंदनीय कांशीरामजी साहेबांचं जे वाक्य आहे ते मला पुन्हा पुन्हा आठवतं. शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा, हे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं त्यात कुठेही चूक नाही. खऱ्या अर्थानं त्या शब्दाला आपण जागलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजेत आणि त्यांचा आदर्श घेऊन या महामानवाने दिलेले जे विचार आहेत ते विचार खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरक ठरणार आहेत. त्या प्रेरक विचारातूनच आपली एक शक्ती निर्माण झाल्यानंतर क्रांती घडणार आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून एक संगता महत्त्वाची आहे. आपसातील मतभेद, हेवेदावे जे काही चालतं कुठंतरी थांबविलंच पाहिजे. तू लहान, तू मोठा, अमका मोठा, तमका मोठा, ह्या गोष्टी इतरांचा कुणाचा द्वेष न करता आपण सर्वांना मान सन्मानानं तू मोठा हेच आपण म्हणून आपण त्यांच्याशी प्रेमानं
सद्भावनेनं अतिशय चांगल्या भावनेतून एकमेकाच्या जवळ जाऊन हातात हात घालून समाजाचं संघटन वाढविणं, खेडोपाडी जाऊन समाजाच्या सुखदुःखामध्ये शहरी भागात राहणाऱ्या समाज बांधवांच्या व्यथा जाणून घेणं किंवा ग्रामीण भागात राहणारा बाराबोर त्याच्या या चाकोरीत चालणारा आमचा हा सोना समाज आज देखील एक काही विशिष्ट अशा गोष्टीमध्ये अडचणीत आहे. ह्या अडचणीतून दूर पडावा, त्यातून आपला मार्ग निघावा, आपल्या समाजाची उन्नती व्हावी, समाजाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या समाजातील मुलं हे शैक्षणिकदृष्ट्या शिकून सवरून मोठे व्हावेत, समाजाचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं देखील नाव मोठं करावं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गौरव झेप घेऊन त्या ठिकाणी यशस्वीपणे आपण पदार्पण करून त्या ठिकाणी पुढं जावं. हा सर्व जर आपण मांडणीचा विचार केला तर खऱ्या अर्थानं मागासलेपणाचा आपल्याला लागलेला जो हा कलंक आहे तो दूर करण्यासाठी समाज म्हणून एकत्रित या. आपसातील मतभेद दूर करा, शाखाभेद नष्ट करा. आपण सोनार म्हणून एकत्रित येऊ. प्रभू विश्वकर्माची आपण लेकरे एकमेकात असं राहून दुर्लक्षित का बरे असं म्हणण्यापेक्षा सोनार समाजाचे लेकरे, विश्वकर्मांचे लेकरे, नारायण महाराजांचे लेकरे हे आता दुर्लक्षित राहणार नाहीत बरे. सगळ्याच गोष्टीत आपण लक्ष केंद्रित होत आणि खऱ्या अर्थानं आपली आणि आपल्या समाजाची प्रगती उन्नती साध्य करू आणि यातूनच आपण एक नवा इतिहास रचला जाणार आहे. त्या इतिहासाचे साक्षीदार होणे आणि आपण देखील आपल्या पद्धतीनं पुढं जाण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणे हाच खऱ्या अर्थानं समाजकार्याचा एक गाभा आहे. सोनार समाज हा पूर्वी आर्थिकदृष्ट्या मजबूत होता. सोनार समाजाबद्दल विश्वास होता, परंतु आज स्पर्धा वाढली. विविध जाती धर्माचे लोक आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्यानं भांडवलदारीच्या जोरावर सोनार समाजाचे हाती असलेला पारंपरिक कलेचा सुवर्णकलेचा व्यवसाय आमच्या सोनार समाजाच्या हातात राहिला नाही. त्यामुळं आपण आता आपसात रडत बसण्यापेक्षा आपण देखील नव्या व्यवसायाचा शोध घेऊन नव्या व्यवसायाकडे वळलं पाहिजेत. यासाठी आता सोनार समाज बांधवांनी प्रामुख्यानं प्रयत्न केले पाहिजेत. आपले मुलं शिकवले पाहिजेत. शिकून विविध क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कसं होईल, त्या ठिकाणी ते कसं आपलं यशस्वी होईल, आपलं जीवन साध्य करतील यासाठी प्रयत्न करणं हे पालकाचं देखील गरजेचं आहे. अनेक सुवर्णकार समाजातील तरुणांचे विवाह होत नाहीत. प्रत्येकाला नोकरदार लागतो. प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना आपला जावई हा नोकरदार असला पाहिजे, चांगल्या हुद्द्यावर असला पाहिजेत, इंजिनियर डॉक्टर असला पाहिजेत, मोठ्या महानगरात राहणार पाहिजेत. अशा सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा खरोखरच आता वाढत चाललेली आहे. मग सुवर्णकार व्यवसाय करणाऱ्या सोनार समाजाचा हा तरुण खऱ्या अर्थानं आज विवाहाच्यापासून वंचित राहत आहे. त्याचे विवाह होत नाही, लग्न कार्यामध्ये अडचण निर्माण होते आणि सुवर्णकार व्यवसाय करणाऱ्या मुली देण्यासाठी पालक देखील धसावत नाहीत. ही गंभीर बाब खरं तर समाजाने लक्षात घेतली पाहिजेत. ज्या व्यवसायावर आपण आपल्या मुलांना इंजिनियर केलं, डॉक्टर केलं, त्याच पद्धतीने मग सोनारी व्यवसाय करणाऱ्या मुलाला देखील आपण मुलीकडील पालकांनी आपण त्याच्या आईवडिलांनी देखील एक विचार करून हे सुसंस्कारक्षम असलेल्या त्या कुटुंबातील मुलाला भला तो सुवर्णकार व्यवसाय करत असेल त्याला तसा विचार करावा, त्याचा जावई म्हणून स्वीकार करावा. हा देखील महत्त्वाचा संदेश या निमित्तानं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. विषय अनेक आहेत. महिलांच्या समस्या आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, सोनार समाजातील घटस्फोटित विधवांचे प्रश्न आहेत, नववधूवरांचे ज्या विवाहाचे प्रश्न आहेत, त्या सर्वांना घेऊन आपण कुठंतरी एक संवाद मेळावा घ्यावा. सुसंवाद साधून समाजामध्ये अनेक कार्यक्रम ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी समाजामध्ये प्रबोधन करणं समाजाला गरजेचं आहे. आणि वेगवेगळ्या विषयावर समाजामध्ये प्रबोधन केल्याशिवाय सामाजिक परिस्थिती बदलणार नाही. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. समाजामध्ये सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर समाजातील समवयस्क असतील समविचारी बांधवांनी एकत्र बसून ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या आशीर्वादाने वेगवेगळ्या भागामध्ये असे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणं आणि समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करणं हे फार महत्त्वाचं आहे. यासाठी आपण प्रामुख्याने प्रयत्न करा आणि समाजातल्या ज्या व्यथा ज्या प्रश्न आहेत त्याच्यावर आपण सर्वांनी मिळून काम करू. तर समाजातील युवकांना सामाजिक कार्यामध्ये प्रोत्साहन देऊन त्यांना देखील या सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांच्याकडे देखील सामाजिक कार्याची जबाबदारी देऊन समाजातील महिला भगिनीवर सामाजिक कार्याची जबाबदारी देऊन समाजातील युवतीवर देखील तेवढ्याच मान सन्मानाची सामाजिक कार्याची जबाबदारी देऊन त्यांना देखील सामाजिक प्रवाहामध्ये सन्मानानं आणलं पाहिजेत आणि त्या ठिकाणी त्यांना सन्मान देऊन सामाजिक कार्याची एक दारे मोकळी केली पाहिजेत. या मताचा मी तर सामाजिक एक छोटासा समाज सेवक म्हणून आपल्यासमोर सांगत आहे.
मित्रांनो, बोलण्यासारखं अनेक असतं, सांगावंसं अनेक वाटतं, परंतु आपण कुठं राहतं सामाजिक विचारानं, सामाजिक समतोल राखण्यासाठी सर्व शाखीयांचा विचार मनात घेऊन सर्व शाखीय सोनार एकसंघ झाले पाहिजेत. शाखेतील मतभेद दूर झाले पाहिजेत. सोनार म्हणून आपण एकसंघ येऊन सोनार समाजाचा उत्कृष्ट आणि उन्नती कशी होईल याकडेच प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. एवढंच मी या निवेदन बोलतो आणि या ठिकाणी हा वाढत चाललेला व्हिडिओ थांबवतो. पुढं नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूत, एका वेगळ्या विषयावर चर्चा करू. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.